आता माझ्या लाडक्या बहिणी इकडे उपस्थित आहेत। लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाकोणाला लाभ झालाय त्यांनी हात वर करा। भरपूर हात वरती आहेत। आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना आपली यशस्वी झाली। मग लाडका भाऊ आपण युवा प्रशिक्षण योजना केली, लाडका शेतकरी योजना केली, ज्येष्ठांसाठी आपण वयोश्री योजना केली, ज्येष्ठ लोकांसाठी एसटी मध्ये 50% सवलत आपण महिलांना दिली, लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली। मुलीचा जन्म झाला 5,000, त्यानंतर शाळेत गेली 6,000, 5वीत गेली 7,000 आणि 11वीत गेली 8,000 आणि मग वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याचा देखील आपण निर्णय घेतला। आणि ज्या मुलींना उच्च शिक्षणासाठी पालकांना परवडत नव्हतं त्यांना 50% सवलत होती। 50% सवलत ज्या मुलींना होती उच्च शिक्षणामध्ये त्यांना देखील आपण, एका मुलीने आत्महत्या केली, 50% देखील पालकांना भरता येत नाही, म्हणून तुमच्या या लाडक्या भावाने त्यांचे 50%चे 100% फी माफ करून टाकली। अशा अनेक आपण योजना केल्या, शेतकऱ्यांसाठी केल्या, ज्येष्ठांसाठी केल्या, तरुणांसाठी केल्या आणि या राज्यामध्ये असे अनेक निर्णय आपण घेतले की कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे मोठे निर्णय घेतले नव्हते। आणि त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही एवढा मोठा विजय मिळवून दिला आणि महायुती सरकार निवडून आलं, बहुमताने आलं आणि म्हणून आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे। माझ्या लाडक्या बहिणींची योजना विरोधक किती काही म्हणत असले तरी लाडकी बहीण योजना जी आहे ती कधी आम्ही बंद होऊ देणार नाही। आणि जे आम्ही बोलतो ते करतो। तर आपण पाहिलेलं असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खुशखबर दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये जमा झालेले असतील। 7वा हप्ता देखील तुम्हाला जानेवारी महिन्याचा जमा झालेला असेल। तुमचे पैसे आलेत का? कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। आले नसतील तर नाही म्हणून पाठवा, तेही सर्वांना समजेल, कारण की बऱ्याच जणांचे अजून 7व्या हप्त्याचे जानेवारीचे पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की राज्यात लाडकी बहीण योजना सुरूच राहील। कोणीही काही म्हटलं तरी योजना बंद होणार नाही। पात्र लाभार्थ्यांची योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलं, महायुती सरकार महिलांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे। लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरूच राहील। कितीही कोणी काही म्हटलं तरी ही योजना बंद होणार नाही, अशी महत्त्वाची अपडेट त्यांनी दिलेली आहे, खुशखबर दिलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण ही माहिती पाहिलेली असेल, ते लाईव्ह एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे तर तुम्हाला भेटलेलेच आहेत, परंतु जो 8वा हप्ता तुमचा असणार आहे त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे। 1500 रुपये भेटतील की 2100 रुपये भेटतील, मग तुम्हाला या 8व्या हप्त्याचे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। याची प्रतीक्षा आता तुमची संपणार आहे, लवकरच तुम्हाला 8वा हप्ता देखील जमा होणार आहे। तर बघू शकता, एकनाथ शिंदे यांनी 2100 रुपयांची घोषणा केली होती, पण ती अंमलात आली नाही। अपात्र लाभार्थ्यांनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। बघा, आता 2100 रुपयाची जी घोषणा केलेली आहे ती मात्र या ठिकाणी कधीपासून ते पैसे चालू होतील ती देखील अपडेट आपण पाहणार आहोत आणि ते पैसे देखील 100% तुम्हाला भेटणार आहेत। 2100 रुपयाचा लाभ, वाढीव लाभ देखील भेटणार आहे। बघा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळाला आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। जानेवारी महिन्याचा हप्ता याआधीच तुम्हाला देण्यात आलेला आहे, म्हणजेच 26 जानेवारीपर्यंत वाटप झाला आहे। आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट सर्वजण तुम्ही पाहत असाल, परंतु नेमका हा हप्ता कधी येणार आणि 1500 रुपये भेटतील की 2100 रुपये भेटतील याबाबत तुमची उत्सुकता या ठिकाणी असेल, त्याची माहितीच आपण यामध्ये नक्की पाहणार आहोत। बघा, 20 दिवसात पैसे येण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा या ठिकाणी 8वा हप्ता असणार आहे त्याची शक्यता आहे 20 दिवसामध्ये पैसे जमा होऊ शकतात। योजनेच्या फेब्रुवारी
फेब्रुवारी हप्त्याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी या महिन्याच्या शेवटी म्हणजे 2 आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिना आपण जर बघितलं तर फक्त 28 दिवसांचा असल्याने 20 तारखेपर्यंत तुम्हाला हा लाभ मिळू शकतो अशा प्रशासनातील सूत्रांचे म्हणणं आहे. तर बघा 28 तारखेचाच महिना आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये देण्यात आले होते. ते देखील जर बघितलं आपण तर 26 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत वाटप झाले होते म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला तोही 29 तारखेपर्यंत देण्यात आलेला होता म्हणजेच तो 1500 रुपयाचा होता. सप्टेंबरचा एकच हप्ता होता तो देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आला. त्याच्यानंतर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते एकत्रित दिले होते ॲडव्हान्समध्ये दिवाळीचं गिफ्ट म्हणून. ते जे पैसे आहेत तुम्हाला या ठिकाणी 10 ऑक्टोबरपर्यंत वाटप करण्यात आले होते कारण की सण होता, दिवाळी होती, त्याच्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्स पैसे होते द्यायचे होते, आचारसंहिता लागणार होती, त्यामुळे लवकरच पहिल्याच आठवड्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे ते पैसे तुम्हाला आलेले होते. त्याच्यानंतर बघा डिसेंबरचे पैसे तुम्हाला या ठिकाणी जर आपण बघितलं तर 24 ते 25 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत वेगवेगळ्या 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप करण्यात आले. हे देखील पैसे तुम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यामध्ये महिन्याच्या भेटले. त्याच्यानंतर बघा जानेवारीचे पैसे तुम्हाला या ठिकाणी 24 ते 25 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत वाटप केले गेले. हे देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तुम्हाला पैसे भेटले. तर पहा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जेव्हा पण या ठिकाणी लाभ वाटप झाले ते शेवटच्या किंवा 3ऱ्या किंवा 4थ्या म्हणजे 3ऱ्या आठवड्यामध्ये किंवा 4थ्या जास्त करून शेवटच्या आठवड्यामध्येच महिन्याच्या पैसे वाटप होतात. त्याच्यामुळे बघा आता हा फेब्रुवारीचा महिना आहे 28 दिवसांचा. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 20 दिवसामध्ये पुढील 20 दिवसामध्ये पैसे तुम्हाला येऊ शकतात म्हणजेच 20 तारखेपासून ते या ठिकाणी 28 तारखेपर्यंत तुम्हाला कधीही पैसे या 8व्या हप्त्याचे जमा व्हायला सुरुवात होईल. हे तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. तुमची एकदाची प्रतीक्षा संपणार आहे. अजून तुम्हाला या ठिकाणी 10 ते 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे पुढचे लाभ जमा होण्यासाठी. तर बघा गेल्या 3 महिन्यापासून जसं मी तुम्हाला सांगितलं हप्ता शेवटच्या आठवड्यातच जमा केला जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 25 ते 28 तारखेच्या दरम्यान पैसे येण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. आता बघा 1500 ऐवजी 21 रुपये मिळणार का तुम्हाला? राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतः मुख्यमंत्री त्यावेळेसचे एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या मदतीचा रकमेचा जो लाभ आहे तो वाढवून 21 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेलं नाही. या वाढीबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल अशी चर्चा सुरू आहे. बघा योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून सरकारकडून लाभार्थीची नावे पडताळणी प्रक्रियेअंतर्गत तपासली जात आहेत. त्यामुळे लाडकी बहिणीसाठी पुढील महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या बदलाची शक्यता देखील आहे. बघा ही देखील शक्यता आहे. त्याच्यामुळे पहा आता तुम्हाला 21 रुपयाचा जो लाभ आहे तो देण्यापूर्वी भरपूर सारे बदल या योजनेमध्ये केले जाऊ शकतात. ठीक आहे, त्याची तयारी देखील चालू आहे असं सांगितलं जात आहे. परंतु याच्यामध्ये अजून कुठलीही या ठिकाणी नवीन अटी शर्ती नाहीत. जुनेच जेवढे पण नियम आहेत त्यानुसारच ही योजना चालू आहे. परंतु तुम्हाला मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल त्याच्यामध्ये जो तुमचा 1500 रुपयाचा लाभ आहे तो बंद करून 21 रुपयाचा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला चालू होणार आहे. मार्चमध्ये जे अर्थसंकल्प मांडला जाईल नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचा त्याच्यामध्ये ह्या योजनेची बजेटमध्ये जी तरतूद आहे ती बदलली जाणार आहे आणि 21 रुपयाचा लाभ तुम्हाला तेव्हापासून सुरू होईल. म्हणजे मार्च महिन्यात देखील 1500 रुपयांनी पैसे भेटू शकतात. त्याच्यानंतर मात्र एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 21 रुपयांनी पैसे जे आहेत यायला सुरुवात होऊ शकते. तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. बघा आता फेब्रुवारीचा जो तुमचा लाभ आहे त्या महिन्याचं जे इन्स्टॉलमेंट आहे त्याबद्दल सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होणार त्याच्याबद्दल अजून अपडेट आलेलं नाही, परंतु लवकरच ती घोषणा होऊ शकते. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होईल या संदर्भात सरकारकडून लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय हप्त्याची रक्कम 1500 रुपयावरून 21 रुपये करण्याबाबतचा निर्णयही येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजे हा महिना तुम्हाला वाट पाहिजे. मार्चमध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला गुड न्यूज पाहायला भेटणार आहे. त्यामुळे लाखो महिलांचे या जी घोषणा आहे 21 रुपयाची वाढीवरती त्याच्यावरती लक्ष लागलेलं आहे. कारण की डायरेक्टली 600 रुपयांनी तुम्हाला आता हप्ता जो आहे वाढवून भेटणार आहे. तर संपूर्ण याच्यामधली जी अपडेट आहे आजच्या तारखेची तुम्हाला दिलेली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी माहिती दिलेली की योजना कधीही बंद होणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका असं त्यांनी सांगितलं आहे. योजना आम्ही कायमस्वरूपी नित्यपणाने पुढे चालू ठेवणार आहोत त्याच्याबद्दल त्यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट समजेल. आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.